नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर तसेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी व्हावी याकरता कल्याणमध्ये आरोपीच्या पुतळ्याचे दहन आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने 300हून अधिक मद्यपींवर कारवाई। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे काल दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले। सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले। त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे। ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीमुळे सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, ही मनाला चटका लावणारी बातमी आहे। ठाणे शहर हे ज्यावेळेला गावाच्या स्वरूपात होते त्यावेळेला सतीश प्रधान या शहराचे प्रथम नगराध्यक्ष झाले। या ठाणे गावाचे शहरात रूपांतर होताना पायाभूत सेवा सुविधा आणि कलात्मक शहराचा विकासाची जडणघडण यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले। त्यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे। त्या काळात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय नावाचे एक स्वतंत्र महाविद्यालय त्यांनी सुरू केले आणि कष्टकरी, कामगार, दलित, पीडित, उपेक्षित वर्गातल्या विद्यार्थ्यांना हक्काचे महाविद्यालय सुरू करून दिले। आज या महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला आहे। हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठात अत्यंत नावाजलेले महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले आहे। सतीश प्रधान यांचे योगदान ठाणे शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमुळे फार मोठे आहे। ठाणे शहरामध्ये निर्माण झालेले दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि अत्यंत महत्त्वाचे असणारे राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झाले। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या नकाशावर ठाणे शहर जे नावारूपाला आले त्यामध्ये सतीश प्रधान यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी आणि शिवसेनेसाठी फार मोठी हानी आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। या घटनेतल्या आरोपीला फाशी व्हावी यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत। आज कल्याण पूर्वेत नागरिकांनी आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळा बनवत त्याला फाशी दिली आहे। या माध्यमातून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे। त्यानंतर या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गेल्या 2 दिवसात 300हून अधिक मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासूनच वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही माहिती दिली। 31 डिसेंबरच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मद्यप्राशन करणाऱ्यांनी स्वतःची गाडी घेऊन न जाता ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। हॉटेल व्यावसायिकांची याबाबत बैठक घेण्यात आली असून त्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत। यामध्ये आपल्या हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात मद्य पिणाऱ्या व्यक्तींना स्वतःचे वाहन चालवण्यास मज्जाव करावा व त्याला स्वतःच्या पैशाने ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीने घरी पाठवावे असे देखील पंकज शिरसाट यांनी सांगितले। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना?
मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे याबाबत उद्बोधक प्रवचन देत स्वामी श्री सवितानंद महाराज यांनी हिंदू धर्मातल्या विविध महानता विशद केल्या. जनशक्ती बहुउद्देशीय संस्था ठाणे आयोजित आपण हिंदू आहात का या विषयावर परमपूज्य स्वामी श्री सवितानंद महाराज यांचे अत्यंत उद्बोधक तसेच विचारांना चालना देणारे प्रवचन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्ला सभागृहात पार पडले. यावेळी स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे परमपूज्य आनंद स्वामी, डोंबिवली गणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षा भागवताचार्य सौ अलकाताई मुतालिक, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे दिल्ली अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे, CA संजीव ब्रह्मे आणि अविनाश काळे या 5 मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींच्या शुद्ध बीजावटी या ग्रंथाचे प्रकाशन झाले. प्रकाशनानंतर स्वामीजींनी 5 तरुण दाम्पत्यांना या ग्रंथाच्या प्रती भेट दिल्या. त्यानंतर व्याख्यानामध्ये स्वामीजींनी आपण हिंदू आहोत हे कसे ओळखावे तसेच हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे हे समजून सांगितले. ऋषीमुनींनी समाधी अवस्थेत आपल्या मेंदूचा अधिक उपयोग करून जे ज्ञान संपादन केले ते आजही आपल्याला साध्य झालेले नाही. ग्रहस्थितीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विशद करून त्यांनी गर्भसंस्काराचे महत्त्व आणि त्याची गरज यावर सुद्धा विवेचन केले. हिंदू धर्मातल्या पुनर्जन्म सिद्धांतांचे महत्त्व उलगडत कर्मविपाक तत्त्वज्ञानाची माहिती दिली. त्याग, तपस्या, शील, चारित्र्य या चतुःश्रुतीचा आपल्याला पडलेला विसर हे आजच्या आपल्या समाजाच्या स्थितीला कारणीभूत आहेत हे स्वामी रामतीर्थांच्या बोधवताची आठवण करून देत त्यांनी 4 पुरुषार्थ आणि 4 वृद्धत्व यावर विवेचन केले. प्रत्येकास ब्रह्मयज्ञ, देवतागण, पितृऋण, मनुष्ययज्ञ, भूयज्ञ या सर्वांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार अनिल शिंदे यांची मूळ संकल्पना असलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मान्यवरांचा परिचय व आभार प्रदर्शन मनोज मसूरकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातनं ठाणे महापालिकेला अतिरिक्त 50 MLD पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळेला मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुम, कोलशेट, ढोकाळी आदी भागात पाणी टंचाई भेडसावत आहे. अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आज केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार आणि कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित 50 MLD पाण्यापैकी 25 MLD पाणी आधी तातडीने मिळावे याकरता केळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याबाबत संजय केळकर यांची संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी याआधी ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती आहे. त्यामुळे ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे केळकर यांनी सांगितले.
यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणी पुरवठा करायचा यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीने 25 MLD पाणी निश्चित मिळेल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर तसेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीमुळे मुलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी व्हावी यासाठी कल्याणमध्ये आरोपीच्या पुतळ्याचे दहन आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने 300हून अधिक मद्यपींवर कारवाई. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.